मी सुनंदा दारवंटे. ज्ञानपीठ कोचिंग क्लासेस या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण एक इंग्लिश रीडिंग बॅच साठी एक नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये आपण पहिला दिवस जो आहे तो पूर्ण फोनिक्स पासून बेसिक मराठीमधून कसा त्याचा साऊंड होईल इंग्रजी लेटर्सचा तो घेतलेला आहे. त्यानंतर ए साऊंड ए पासून जे काही वर्ड होतात त्याला कसा प्रोनाउन्स करायचा आहे. त्यानंतर ई, ओ, ए, ई, आय आणि ओ असे 4 म्हणजे टोटल 5 दिवसाचे 5 व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आणि आजचा व्हिडिओ आहे 6वा. जर तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर एकदा ते बघा आणि नंतरच या व्हिडिओकडे यायचं. यू साऊंड आपण घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण प्रत्येक लेटर आणि त्याचा साऊंड कसा होतोय तो बघूया. लेटरचा साऊंड होत असतो अ असा अ. ठीक आहे, आपण ए, ई, आय, ओ, यू सर्व साऊंड बघितलेले आहेत. आता हा यू साऊंड बघत आहोत आपण. बघा, बी चा साऊंड काय होणार आहे? ब, अ, ड. बर्ड. बूड बोलायचंय की याला? बिलकुल नाही. मुलांना सरावाने या गोष्टी बरोबर येतात. ह, अ, ट. ह, अ, ट. आता याचा साऊंड कसा असतो? डायरेक्टली ह असतो का नाही? जसा की फ, एफ चा साऊंड त्या प्रकारे याचा साऊंड अ, ट. हट. ख, अ, ब. क, अ, ब. क, क. अशा प्रकारे आपण त्यांना साऊंड कशी जोडून शिकू शकतो. जसं की ब, अ, ड, बट. ह, अ, ट. हट. ख, अ, ट. सॉरी, ब. कप. ओके, बट, हट, कप. त्यानंतर बघा, सर्व आपण काय घेतले आहेत? सर्व लेटर्स घेतले आणि त्याला जोडून यू आल्यानंतर कसा त्याचा साऊंड होईल. ब, अ, ब. क, अ, क. ड, अ, ड. फ, अ, फ. ग, अ, ग. ह, अ, ह, अ, ह. ज, अ, ज. ख, अ, क. ल, ल, अ, ल. ल, अ, ल. अ, अ, म. म्हणजे न हा काय म्हणणार आहोत आपण याला? अ, न. प, अ, प. र, र, अ, र. स, अ, स. ट, अ, ट. व, अ, व. व, अ, व. य, अ, य. ज, अ, ज. मग याच्यापासून खरंच कसे लेटर होतात ते पण बघायचे आहेत आपल्याला. मुलांना सुरुवातीला कुठल्याही प्रकारचा दडपण न देता किंवा जास्त त्यांना शिकवल्याबरोबर लगेच यायला हवं अशा कुठल्याही प्रकारची जबरदस्ती न करता पेशन्स ठेवून आपण जर शिकवलं तर ते शिकतात. प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते आणि त्यांच्या कलाने त्यांच्या गतीने त्यांना शिकवलं तर ते नक्कीच शिकतात. चला मग आता बघूया आपण वर्ड्स. यू पासून कसे वर्ड्स बनतात बघा. अ, ब. जेव्हा 2 लेटर एकत्र आहे हा वॉवेल आणि हा कॉन्सोनंट. अ, ड, अ, ग, अम, अ, म. ओके. ख, अप, खप. ड, अप, डब. जर तुम्हाला साऊंड शिकायचे असेल तर तुम्ही माझ्या पाठीमागे हे वर्ड रिपीट केले तर आणखी चांगल्या प्रकारे जमेल. क, अप, खप. ड, अप, डब. अप, हप. अप, अप. नप. प, अप, पप. साप कसा करतो? स, अप, सब. च, अप, टप. झाले. अब वरून सगळे वर्ड आपण वाचून घेतलेले आहेत. त्यानंतर आता अड, अड. ब, अड. बड. क, अब,
cup. Bird, but. मड, मड. सड, सड. आता इथे प्रत्येक वर्डचा मिनिंग माहित करून घेण्याचा अट्टहास करायचा नाहीये, कारण आपण साऊंड शिकत आहोत. त्यामुळे काही जॉईन साऊंडचा उच्चार कसा होईल यासाठी आपण काही वर्ड घेतलेले असतात. सर्वच वर्डचा शब्दशः अर्थ निघत नाहीत, त्यामुळे सध्या तरी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचंय. बग, बग. ड, आता आणि ग, अग. बग, बग. डग, डग. अग, अग, ह. जग, जग. ल चा साऊंड लग, लग. म चा साऊंड मग. प चा साऊंड प, अग, पग. आता त्यानंतर आहे ब, बम. ग, गम. ह, हम. म, मम. सम. रम. अशा प्रकारे तुम्हाला काही साऊंड पण कळता येते आणि त्यांना जॉईन केल्यानंतर कसा त्या शब्दाचा उच्चार होतोय हे सुद्धा कळतंय. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा वारंवार त्याची उजळणी केली तर आपण परफेक्ट बनतो. मग आता काही आपण सेंटेन्स बघूया. ठीक आहे, आता आपण वर्ड्स बघितले, लेटर्स बघितले, जॉईन केल्यानंतर कसे होतात. नंतर छोटे छोटे वर्ड्स बघितले आणि आता ते वर्ड्स कंबाईन करून जसे सेंटेन्स बनतात आणि त्यांना रीड कसं करायचं, चला बघूया. कट, न अट असं वाचायचं आहे का? आता नाही, आता डायरेक्टली कट, नट. त्यानंतर दॅट इज अ गन. आता तुम्ही म्हणाल मॅम हे तर दॅट इज वगैरे हे वर्ड शिकलो नाहीयेत आम्ही, तर ते आपण साईट वर्ड म्हणून घेणार आहोत. त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनेल जे की वर्ड वारंवार येतात आणि ते आले की मुलांचा कॉन्फिडन्स पण वाढतो. ते जर वाचता आले, कारण ते वर्ड पुन्हा पुन्हा कुठलीही रिडिंग असली तर त्यामध्ये कंपल्सरी असतातच असतं. असे वर्ड त्यांनी वाचले आणि त्यांना जमायला लागले तर इंग्लिश आल्यासारखं त्यांना वाटतं आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे ते छान प्रकारे वाचायला लागतात. दॅट इज अ गन. रन, रन अँड रन. जर त्यांना डायरेक्टली वर्ड येत नाहीये तर काय करू शकतो आपण त्यांना रन, अँड, रन अशा प्रकारे वाचायला लावून पुन्हा साऊंड वाचायला, पूर्ण साऊंड सांगायला सांगू शकतो. Fun, fun is the sun. None in the hut. The pup is a pug. The rat, a sound, is in the tub. Tube म्हणायचंय का? नाही, tub. A cup in a den. ईचा साऊंड येतोय बघा इथे, ड, ए, न, den. क, ब, कप. स, eat, sit. आयचा साऊंड पण आला, sit on a bun, bun. प, pup on a bun. हे सेंटेन्स व्हिडिओ पॉज करून पूर्ण रीड करायला सांगू शकतात. Bug, bug in the mud, mud. त्यानंतर gum, gum in the sun, gum in the sun. The bug is red, the bug is red. The cop has a mop, the cop, cop ओ साऊंड पण येतो इथे, cop, cop has a mop, mop. A bird, bird is on the bird, bird. The pup in the mud. तर अशा प्रकारे आपण यू साऊंडचे जे काही
जॉईनिंग लेटर्स आहेत ते बघितले. त्यानंतर त्यांना ब्लेंड केल्यानंतर आपण कशा प्रकारे वर्ड बनवतोय आणि वर्डचं जेव्हा आपण कॉम्बिनेशन करतोय, एकत्र वर्ड्स घेतोय एकापेक्षा जास्त, तर त्याचं सेंटेन्स आणि ते सेंटेन्स कसं रीड करायचं ते सुद्धा बघितलं आहे. आणि या अगोदर आपण फोनिक साऊंड ए, ई, आय आणि आता हा यू पूर्ण वॉवेल्स वरती शॉर्ट साऊंड वरती व्हिडिओ बनवले आहेत. आणि आणखी आपण वॉवेल्स लॉंग साऊंड वरती, त्यानंतर डायग्राम, ब्लेंडिंग वर्ड्स यावरती आणखी आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत. या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील नक्की बघा आणि त्यांची प्रॅक्टिस करा. नक्की तुम्हाला लवकर इंग्रजी वाचन जमेल. आणि या अगोदरच्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर त्या लिंकवर जाऊन अवश्य भेट द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.